चिंचोली काटी येथील बेकायदेशीर मुरुम उपसा बंद करावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। चिंचोळी काटी येथील गायरान जमिनीतील MIDC मधील खुल्या जागेतील लाखो ब्रास बेकायदेशीर मुरुम उपसा होत आहे। यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। तरी येथील मुरुम उपसा बंद करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या मुरुम माफियांच्या शेतजमिनींवरती बोजा चढवण्यात यावा व ज्या कंपनीमध्ये हे मुरुम वापरले जात आहे त्या कंपनींवरती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे अनाधिकृत धाडस कोणी करणार नाही, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात केली आहे। याबाबत अधिक माहिती बालाजी चौगुले यांनी दिली। युवा सेना शिवसेना यांच्या माध्यमातून आमच्या ज्या सोलापूरला चिंचोळी MIDC लाभलेली आहे, त्या चिंचोळी MIDC मध्ये गेल्या 2 वर्षापासून बेसुमार मुरुम उपसा होत असून त्या मुरुम उपसाच्या माध्यमातून आज हजारो लाखो रुपयांचा महसूल हा महाराष्ट्र शासनाचा बुडाला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे तिथले मोहोळ तालुक्याचे अधिकारी आणि तिथल्या चिंचोली काठी येथील स्थानिक मुरुम माफिया हे जबाबदार आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये पालकमंत्री त्यावेळेस सोलापूरला आले होते। सोलापूरचा दौरा होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सोलापूरमधून एकही खडा मुरुम असा चोरीला जाऊ देणार नाही, पण त्यांच्या आज आम्ही निदर्शनास आणून देतोय। यावेळी युवती सेना जिल्हा प्रमुख पूजा खंदारे, उपजिल्हा प्रमुख खंडू सलगरकर, उपजिल्हा प्रमुख रवी कांबळे, लहू गायकवाड, विकास डोलारे, शिवा माळी, ओमकार उदावत, राकेश माळकवटे, तुषार अवताडे, आदित्य भोगडे, महावीर गांधी, शुभम शिवशरण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।